हात, पाय आणि मानेवरील काळेपणा जे टॅनिंग आलेलं आहे ते कायमचं घालवण्यासाठी पाहूया आजचा साधा सिंपल पण तेवढाच 100% रिझल्ट देणारा असा घरगुती उपाय. अगदी घरातीलच साहित्य वापरून बनवलेला हा आजचा घरगुती उपाय आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर बघा, आता थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कोणत्या टॉपिक वरती व्हिडिओ जो आहे तो बनवणार आहे. तर बघा, नुकताच उन्हाळा संपलेला आहे. तर उन्हामध्ये बऱ्याच जणांची हात, पाय, मानेची तसेच गुडघ्यांवरती देखील काळेपणा येतो. तर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम झालेला असेल की शरीरावरती पूर्ण टॅनिंग झालेलं असेल, पूर्ण शरीरावरती काळेपणा जे आहे ते उन्हामुळे आलेला असेल. तर यासाठीच आपण आजचा हा छान आणि घरगुती घरातीलच साहित्य वापरून एकदम साधा सिंपल असा घरगुती उपाय पाहणार आहोत. ज्याच्या 1-2 वापरातच तुम्हाला नक्की जाणवेल की तुमच्या हातावरील, मानेवरील, पायावरील, गुडघ्यांवरील, हातांच्या कोपऱ्यांवरील तसेच पायांचे जे घोटे असतात त्यावरील जो काळेपणा आलेला आहे, जे टॅनिंग जे आलेलं आहे ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे. हळूहळू तुम्हाला 2-3 किंवा जास्त प्रमाणात असेल तर 1-2 आठवडे तुम्ही हा उपाय ट्राय करा. पण जर कमी प्रमाणात टॅनिंग असेल तर तुम्हाला 100% एका वापरातच याचा रिझल्ट जो आहे तो नक्कीच दिसणार आहे. तर आपण बघूया की मी कशा पद्धतीनं हा पॅक जो आहे तो बनवलेला आहे टॅनिंग जाण्यासाठी शरीरावरील. आणि अगदी मी घरातीलच साहित्य वापरून हा पॅक जो आहे तो बनवलेला आहे. तुमच्या घरात उपलब्ध असणारे जे साहित्य आहे त्यापासूनच हा आपण पॅक जो आहे तो बनवलेला आहे आणि याचे रिझल्ट खूप छान आहेत. नक्की तुमच्या शरीरावरती टॅनिंग झालेला असेल, मानेवर असेल, हातावर असेल, पायावरती असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा. तुम्हाला पहिल्या वापरातच जे आहे ते तुमचं टॅनिंग जे आहे ते कमी झालेलं दिसेल. चला तर आपण व्हिडिओ पाहूया की कशा पद्धतीने हा पॅक जो आहे तो बनवायचा आहे. तर बघा, सुरुवातीला हा पॅक बनवण्यासाठी मी एक छोटा इथे काचेचा बाउल घेतलेला आहे. त्यानंतर या पॅकसाठी आपल्याला पहिली जी गोष्ट इथं लागणार आहे ते म्हणजे बेसनचं पीठ. तर तुम्हाला माहितीच असेल, काळेपणा तसेच टॅनिंग दूर करण्यासाठी बेसन हे किती उपयोगी आहे आणि त्याचे आपल्या चेहऱ्यासाठी तसेच शरीरासाठी देखील किती जास्त फायदे आहेत. तर इथं पहिली जी गोष्ट आपण घेतलेली आहे ती म्हणजे मी 1 ते 1.5 चमचा जे आहे ते बेसनचे पीठ घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त करू शकता. त्यानंतर बघा, पुढची जी गोष्ट आपल्याला लागणार आहे ती म्हणजे हळद. तर इथे मी चिमूटभर हळद जी आहे ती वापरलेली आहे. तर हळदीचे देखील टॅनिंग मुळापासून घालवण्यासाठी खूप जास्त फायदे आहेत. तुमच्याकडे जर आंबे हळद अवेलेबल असेल तर तुम्ही ते देखील चिमूटभर वापरू शकता. नसेल तर तुम्ही आपण स्वयंपाकात जी यूज करतो ती देखील तुम्ही घेऊ शकता. तर तिसऱ्यांदा मी इथं अर्धा जो आहे तो लिंबूचा रस घेतलेला आहे. तर लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी तसेच अँटीऑक्सिडंट जे असतात ते भरपूर प्रमाणात असतात, जे आपल्या शरीराचे डीप क्लिनिंग करण्यासाठी खूप जास्त आपल्याला उपयोगी पडतात. तर यासाठी मी इथं एक अर्धा जो लिंबूचा रस जो आहे तो यूज केलेला आहे. तर आता हे छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे. नक्की तुमच्या शरीरावरती टॅनिंग झाले असेल तर नक्की हा उपाय एकदा ट्राय करून पहा. आणि लास्टला आपल्याला यात घालायचं आहे थोडंसं कच्चं दूध. तर इथं तुम्ही थोडंसं दूध जे आहे ते या पॅकमध्ये ऍड करा. जास्ती पातळ पण आपल्याला हा पॅक नको आहे आणि जास्ती घट्ट देखील नको आहे. आपल्याला शरीरावरती लावता येईल अशा पद्धतीनेच या पॅकची कन्सिस्टन्सी आहे ती ठेवा. तर बघा, अशा पद्धतीनं हा पॅक जो आहे तो छान असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह असा हा घरगुती उपाय आहे. नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि अगदी घरातील अवेलेबल असलेलं सामानच आपण इथे यूज केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा पॅक जो आहे तो बनवायचा आहे. आणि तुम्हाला मानेवरती, हातावरती, पायावरती, हातांच्या कोपऱ्यांवरती तसेच पायांच्या घोट्यांवरती, गुडघ्यांवरती देखील तुम्ही हे लावू शकता. तर शरीरावरती कुठे देखील काळेपणा असेल तर तिथं हा पॅक जो आहे तो तुम्ही बनवून लावू शकता.
आणि तुम्हाला हा पॅक जो आहे तो लावून 10 ते 15 मिनिटं थोडंसं सुकण्यासाठी ठेवायचं आहे. आणि 10-15 मिनिटं झाले की तुम्ही हा पॅक जो आहे तो थंड पाण्याने वॉश करून घ्या. तुम्हाला पहिल्या यूजमध्येच त्याचा रिझल्ट जो आहे तो दिसायला सुरू होईल. तर नक्की ट्राय करून पहा. तर बघा अशा पद्धतीनं आपल्याला छान असा साधा सिंपल घरगुती घरातीलच साहित्य वापरून हा जो टॅनिंग दूर करण्यासाठी हा घरगुती जो पॅक आहे तो बनवायचा आहे. तर अशा पद्धतीनं बनवून तुम्ही देखील नक्की एकदा ट्राय करून नक्की एकदा वापरून पहा. 100% तुम्हाला एका यूजमध्ये रिझल्ट जो आहे तो दिसणार आहे आणि तुम्हाला काय रिझल्ट येतात ते देखील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.